जयसिंगपूरमध्ये निवडणुकीसाठी गाडीमध्ये 2 लाख रुपये घेऊन फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे। सर्जेराव पवार याच्या गाडीमधून निवडणूक आयोगाने 2 लाख रुपये जप्त केलेत। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई केली आहे। संबंधित व्यक्ती प्रभाग क्रमांक 11 मधील उमेदवार अशोक पवार यांचा भाऊ असल्याची माहिती कळते आहे। तर ही मोठी बातमी येते। निवडणुकी संदर्भात प्रचार करताना एका कारमध्ये 2 लाख रुपये सापडलेले आहेत। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केली आहे। एका उमेदवाराच्या भावाच्या गाडीमध्ये हे 2 लाख रुपये सापडल्यामुळे आता या व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी विजय केसरकर आपल्या सोबत आहेत। विजय, काय अधिकची माहिती आहे? माधवी, खरं तर या निवडणुकांमध्ये चुरस आहे ती अतितटीची पाहायला मिळते आणि जयसिंगपूरकडे तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं आणि राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। अशाच वेळी या ठिकाणी प्रभाग क्रमांक 11 मधील जे अपक्ष उमेदवार आहेत अशोक पवार यांच्या भावाच्या गाडीमध्ये 2 लाखाची रक्कम आहे ती मिळालेली आहे। जे भरारी पथक आहे या भरारी पथकाला ही रक्कम आढळून आली। भरारी पथकाने ही सगळी रक्कम आहे ती जप्त केलेली आहे आणि आता पुढील कारवाई करायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे जयसिंगपूरमध्ये एकच गोंधळ उडालेला आहे की या संपूर्ण निवडणुकीच्या दरम्यान पैशाचा किती वारेमाप वापर होतो हे आता या वरून समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। भरारी पथक असेल, त्याचबरोबर पोलीस आता नेमकी कशा पद्धतीने कारवाई करतात, हे पैसे नेमके कशासाठी कुठे घेऊन जात होते या संदर्भातली सगळी चौकशी आहे ती आता सुरू झालेली आहे। या चौकशी अंतीच आपल्याला समजेल की नेमकी रक्कम ही कुणासाठी मतदारांना वाटण्यासाठी ही आणली होती की नेमकं कशासाठी ही रक्कम घेऊन जात होते। मात्र सध्याच्या घडीला ही रक्कम आहे ती भरारी पथकानं जप्त करून ठेवलेली आपल्याला पाहायला मिळते। माधवी, विजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।